नमस्कार, मी मंगेश कुलकर्णी। सर्वप्रथम जागतिक कन्या दिनाच्या माझ्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मी एक छोटीशी कविता लिहिली आहे, स्त्री जन्मा। चला तर मग ऐकूया ती कविता। काही ठिकाणी जन्म घेतानाही भरपूर अडचणी ती सहन करते। स्त्री भ्रूण हत्येचा तर ती अगणित वेळा शिकार होते, आणि जन्मली जर ती तरी सगळी बंधनं सहन करत ती जगत असते। म्हणूनच का हो या समाजात एका स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते। लहानपणापासूनच सासरी जाऊन तुला हेच करायचंय आणि सासरी गेल्यानंतर तुझ्या माहेरच्यांनी तुला काय शिकवले असे टोमणे ती सहन करते। कोणाची तरी मनं राखण्यासाठी शिक्षणाकडे मात्र ती बऱ्याचदा दुर्लक्ष करते, आणि यातूनही शिकली तरी एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून ती जन्माला येते। म्हणूनच का हो या समाजात एका स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते। अर्ध आयुष्य एका घरी काढून अर्ध आयुष्य दुसऱ्या घरी ती काढते। घर कुठलंही असो, माया मात्र ती सर्वांनाच लावते। कधी ती आई असते, कधी ती बहीण असते, तर कधी ती मुलगी असते। म्हणूनच का हो या समाजात एका स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते। आपल्या अस्तित्वाचंच कारण ती असते। आपल्यावर संस्कारही तीच करते, आपल्याला बोलायला पण तीच शिकवते। म्हणूनच का हो या समाजात एका स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते। लॉकडाऊन असो वा नसो, वर्क फ्रॉम होम करण्याऐवजी ती वर्क फॉर होम करते। कामाचा व्याप कितीही असो, सगळ्यांच्या सोयी मात्र ती पाहते। आभाळा एवढं मोठं मन असणारी आणि ईश्वरा एवढा माया करणारी तर ती आईच असते। म्हणूनच का हो या समाजात एका स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते। धन्यवाद।